माहिती तंत्रज्ञान. सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. प्रत्येक कार्यालयापासून ते प्रत्येक शाळेच्या वर्गात कॉम्प्युटर पोहोचला आहे. माहिती यंत्रणेवर आधारित असलेल्या या माहिती तंत्रज्ञानामुळे संगणकीकरण होत आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे संपूर्ण जगाचा विकासाचा वेग वाढला आहे. संपूर्ण जग म्हणजे एक गाव ही संकल्पना आता तयार होऊ लागली आहे. नेमके काय आहे हे माहिती तंत्रज्ञान? माहिती तंत्रज्ञान म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, म्हणजेच IT बद्दल माहिती आपण या पाठात पाहणार आहोत. माहिती, दळणवळण, दूरसंदेश यांची क्रांती होण्यापूर्वी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीस संदेश पाठवण्यासाठी पक्षांचा वापर केला जाई किंवा प्रत्यक्ष व्यक्तीला एका जागेवरील संदेश दुसऱ्या जागेवर न्यावा लागत असे. एका गावातील बातमी दुसऱ्या गावात जोपर्यंत एखादी व्यक्ती बातमी घेऊन जात नाही तोपर्यंत समजत नसे. समाज मोठ्या प्रमाणात अशिक्षित होता. संदेश एका जागेवरून दुसऱ्या जागेवर कित्येक मैल लांब त्वरित पाठवण्याची संधी मिळाली ती म्हणजे तार म्हणजेच टेलिग्राफमुळे. या दोन स्थान इलेक्ट्रिक मैलोनमैल लांब तारेने जोडलेली असायची. एका बाजूने पाठवलेला संदेश त्याच वेळी दुसऱ्या बाजूस ग्रहण केले जायचे. यामध्ये पाठवल्या जाणाऱ्या संदेशाच्या लांबीला बऱ्याच मर्यादा होत्या. आपल्याकडे खेडोपाडी फोनची क्रांती होईपर्यंत पोस्ट ऑफिसद्वारे पुरवली जाणारी टेलिग्रामची सेवा बऱ्याच प्रमाणात वापरली जात होती. पोस्ट ऑफिसद्वारे पाठवलेले पत्र दुसऱ्या व्यक्तीस मिळण्यास जर 4 ते 8 दिवस लागत असतील तर तारेद्वारे पाठवलेला संदेश समोरच्या व्यक्तीस 24 तासाच्या आत मिळे. रेडिओ ते TV क्रांती आपण पाहिली. सर्वात सुरुवातीस व्हॅक्यूम ट्यूबचे रेडिओ होते. त्यानंतर ट्रान्झिस्टर रेडिओ आले. 1970, 80, 90 पर्यंत रेडिओचा वापर सर्वात जास्त होत होता. रेडिओमुळे आवाजाच्या रूपातील माहिती सर्वदूर त्वरित पाठवण्याची संधी मिळाली. पुणे केंद्रावरील सकाळच्या बातम्या, रात्री 11च्या BBC-वरील हिंदी बातम्या, सिलोनवरील बिनाका संगीतमाला, वनिता मंडळ, आपली आवड, कामगार सभा असे कित्येक रेडिओचे कार्यक्रम लोकांचे खूप आवडीचे होते. दूरदर्शनवरील रामायण महाभारत या सिरियल्स, क्रिकेट मॅचेसमुळे TVची लोकप्रियता वाढली. आज TVवर शेकडो चॅनल्स आपण पाहू शकतो. तसेच आपण टेलिफोन ते मोबाईलची क्रांती देखील पाहिली. काही दशकांपूर्वी फक्त महत्त्वाच्या व्यक्तीपुरताच मर्यादित असलेला टेलिफोन आज मोबाईलच्या रूपात खेडोपाडी प्रत्येकाच्या हातात पोहोचला आहे. फक्त आवाज वाहून नेणारा एकेकाळचा टेलिफोन आज मोबाईलच्या रूपात अक्षरे, आवाज, चित्रे, व्हिडिओ अशी कोणतीही इलेक्ट्रॉनिक माहिती वाहून नेण्यास सक्षम झालेला आहे. परंतु माहिती तंत्रज्ञान क्रांती ही रेडिओ, TV, फोन, मोबाईल क्रांतीपेक्षा वेगळी आहे. रेडिओ, TVची क्रांती यात माहिती प्रसारण एकतर्फी आहे. फोन ते मोबाईल यात माहिती प्रसारण दुतर्फी असले तरी ते जे व्यक्ती प्रत्यक्ष संपर्कात आहेत त्यांच्यापुरतेच मर्यादित आहे. फोनमध्ये एक व्यक्ती जेव्हा फोनवर बोलत असते त्यावेळी तिचे बोलणे ऐकणारी एकच व्यक्ती दुसऱ्या बाजूस असते. परंतु इंटरनेट किंवा माहिती तंत्रज्ञानात एक व्यक्ती एका व्यक्तीशी किंवा एक व्यक्ती एकाच वेळी अनेक व्यक्तीशी किंवा अनेक व्यक्ती एकाच वेळी एका व्यक्तीशी माहिती देवाणघेवाण करू शकतात. माहिती तंत्रज्ञानामुळे आज जगभरातील कोणत्याही क्षेत्रातील कोणत्याही विषयाची माहिती क्षणार्धात मिळवता येणे शक्य झाले आहे. त्याचवेळी सर्वसामान्य व्यक्तीला स्वतःजवळ असलेली माहिती संपूर्ण जगभर प्रसिद्ध करण्याची संधी ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच माहिती तंत्रज्ञानामुळे प्राप्त झाली आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे शासकीय कामकाजात वेग, संशोधनात वेग, व्यवसायाचे जागतिकीकरण, औद्योगिक क्रांती, सामाजिक क्रांती, शैक्षणिक क्रांती, कला, क्रीडा क्षेत्रातील क्रांती शक्य झालेली आहे. एका सामान्य व्यक्तीने केलेल्या आंदोलनाला संपूर्ण जगातून पाठिंबा मिळतो आणि त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ लगेच जनता हातात झेंडे घेऊन रस्त्यावर उतरते. हे फक्त माहिती तंत्रज्ञानामुळेच शक्य झाले आहे. घरच्या घरी कार्यालयीन कामकाज करता येणे शक्य, घरच्या घरी ॲडमिशन, घरच्या घरीच अभ्यास, घरच्या घरीच फॉर्म भरणे, घरच्या घरीच परीक्षा, घरच्या घरीच रिझल्ट
एवढेच काय तर घरच्या घरीच नोकरी मिळवणे, घरच्या घरीच नोकरी करणे, जगाच्या कानाकोपऱ्यातील कोणत्याही क्षेत्रातील कोणतीही माहिती क्षणार्धात आपल्या घरी उपलब्ध करून घेणे, आपल्या जवळील माहिती संपूर्ण जगभर प्रसिद्ध करता येणे, ई बँकिंग, ई ट्रेडिंग, ATM हे सर्व माहिती तंत्रज्ञान क्रांतीचेच तर फायदे आहेत. माहिती तंत्रज्ञान हे पूर्णतः माहिती यंत्रणेवर आधारित आहे. माहिती यंत्रणा आणि तिच्या घटकांबद्दल माहिती आपण पुढील पाठात पाहणार आहोत.